शेजारी राज्य असलेल्या कर्नाटकने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। क आणि ड वर्गातल्या पदांसाठी 100% स्थानिकांना आरक्षण सरकारने जाहीर केलेला आहे। एक महत्त्वाचा आणि मोठा निर्णय कर्नाटक सरकारने घेतलेला आहे। राज्य सरकारच्या सवलतींचा लाभ घेणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्यांना सुद्धा हा निर्णय लागू असणार आहे। कर्नाटकमध्ये खाजगी उद्योगांमध्ये स्थानिकांना 100% आरक्षण असणार आहे। राज्य सरकारच्या सवलतींचा लाभ घेणाऱ्या कंपन्यांना सुद्धा हा नियम लागू असेल। क आणि ड दर्जाची पदं आता स्थानिकांसाठी 100% आरक्षित असतील। त्या राज्यामधल्या भूमिपुत्रांना त्यांच्या राज्यामध्ये कामाच्या, नोकरीच्या, व्यवसायाच्या संधी या प्राधान्याने मिळाल्या पाहिजेत अशी मनसेची भूमिका पहिल्यापासून राहिलेली आहे। तर याच्याबद्दल आम्ही यापूर्वी विविध सरकारांकडे आग्रही सुद्धा राहिलेलो आहोत। अशा पद्धतीचे काही कायदे महाराष्ट्रामध्ये सुद्धा आहेत, पण त्याची जितक्या काटेकोरपणे अंमलबजावणी व्हायला पाहिजे तितक्या काटेकोरपणे ती होताना दिसत नाही। म्हणून मनसेने या पद्धतीवर भरपूर आंदोलन सुद्धा केलेली आहेत। तर एका पद्धतीने कर्नाटकामध्ये जर ही गोष्ट होत असेल तर ती चांगली गोष्ट आहे। तशाच पद्धतीने ती महाराष्ट्रातही व्हावी अशी मागणी आमची पूर्वीपासूनची आहे, व्हायला काही हरकत नाही आहे। आपल्याकडे सुद्धा ज्यावेळी इंडस्ट्री सुरू होते त्यावेळी तिथल्या स्थानिकांना प्राधान्यानं प्रकल्पामध्ये नोकरी द्यावी असा नियम आहे, परंतु काही ठिकाणी हे होत नाही आणि त्याची आढावा घेऊन सुरुवात या सरकारमध्ये, महायुतीच्या सरकारमध्ये आम्ही केली आणि आजचा जो प्रकल्प आहे ते त्याचंच एक प्रतीक आहे की गडचिरोलीमध्ये होणाऱ्या प्रकल्पामध्ये मला असं वाटतं की किमान 75% पेक्षा जास्त स्थानिक लोक काम करतील। पण एकूण राज्य स्तरावर असं संपूर्ण काही नाही, राज्य स्तरावर प्रत्येक भौगोलिक परिस्थिती विभागाची वेगवेगळी आहे। मी आजच्या प्रकल्पाबाबत जर सांगायचं झालं तर आजच्या प्रकल्पामध्ये जे 10,000 कोटी रुपये खर्च होणार आहेत त्या 10,000 कोटीच्या पूर्ण प्रकल्पामध्ये 75% पेक्षा जास्त स्थानिक लोक असतील।